जायकवाडी धरण हे 95% भरलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर जायकवाडी धरणातून दुसऱ्यांदा जो आहे तो पाण्याचा विसर्ग या ठिकाणी करण्यात येत आहे। जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे अर्धा फूट वर उचलून जायकवाडी धरणातून गोदापात्रामध्ये मोठा विसर्ग जो आहे तो करण्यात येत आहे। सध्या आपण जर पाहिलं तर जायकवाडी धरणातून 9000 क्युसेकने वेगाने पाण्याचा जो आहे विसर्ग जो आहे तो गोदावरी पात्रात केला जात आहे आणि गोदाकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे। मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेलं जायकवाडी धरण तब्बल 95% भरलेलं आहे। आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी आणि नांदेड हे जिल्हे जायकवाडी धरणावर थेट अवलंबून आहेत। त्यामुळे या मराठवाड्यातील जिल्ह्यांना जो आहे तो दिलासा मिळालेला आहे। जायकवाडी धरणाला उजवा आणि डावा कालवा असं 2 कालवे आहेत। या कालव्यातून मराठवाड्यातील 5ही जिल्ह्यात शेतीसाठी पाणी सोडलं जात आहे आणि म्हणूनच मराठवाड्याला एक आनंद म्हणावा लागेल। मराठवाड्याची एक जीवनवाहिनी असलेलं जायकवाडी धरण हे 95% भरल्याचं आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतं आहे। छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, पैठण आणि जालना औद्योगिक वसाहतीला याच धरणातून जो आहे तो पाणी पुरवठा केला जात आहे। आपण जर पाहिलं तर या जायकवाडी धरण 95% भरल्यानं मराठवाड्याला मोठा दिलासा मिळालेला आहे आणि दुसऱ्यांदा जायकवाडी धरणातून जे आहे तो पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। लोकशाही न्यूजसाठी सुरेश वायभट, पैठण। जायकवाडी धरण हे 95% भरलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर जायकवाडी धरणातून दुसऱ्यांदा जो आहे तो पाण्याचा विसर्ग या ठिकाणी करण्यात येत आहे। जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे अर्धा फूट वर उचलून जायकवाडी धरणातून गोदापात्रामध्ये मोठा विसर्ग जो आहे तो करण्यात येत आहे। सध्या आपण जर पाहिलं तर जायकवाडी धरणातून 9000 क्युसेकने वेगाने पाण्याचा जो आहे विसर्ग जो आहे तो गोदावरी पात्रात केला जात आहे आणि गोदाकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे। मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेलं जायकवाडी धरण तब्बल 95% भरलेलं आहे। आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी आणि नांदेड हे जिल्हे जायकवाडी धरणावर थेट अवलंबून आहेत। त्यामुळे या मराठवाड्यातील जिल्ह्यांना जो आहे तो दिलासा मिळालेला आहे। जायकवाडी धरणाला उजवा